जर तुम्हाला एक्सेल मध्ये फास्ट आणि प्रोफेशनल वर्क करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण लुकअप, एच लुकअप, एक्स लुकअप, व्ही लुकअपचे पूर्ण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फॉर्म्युला बघणार आहे आपण लुकअप। तर लुकअप फॉर्म्युला हा काय करतो माहिती आहे का, हा पूर्ण डाटा आहे। तर या डाटामधून आपल्याला वेगळा जर एखादा डाटा जर सेपरेट जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हा लुकअप फॉर्म्युला यूज करतो। आयडी आहे तर आपल्याला काय करायचं, 106 नंबरची जे आयडी आहे त्याचे आपल्याला काय करायचं, इथं सिटी बघायचं आहे। जसं याची सिटी जर बघितली गेली तर नागपूर आहे। त्यासाठी काय करणार आपण, इथं लुकअप मध्ये जाणार। लुकअप फॉर्म्युला टाकल्यानंतर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये बघून घेणार आपण सर्वात पहिले लुकअप व्हॅल्यू। तर आपल्याला लुकअप व्हॅल्यू कोणती आहे, ई आहे। याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये लुकअप वेक्टर, म्हणजे हा जो एम्प्लॉय आयडी तो त्याचा कॉलम कुठे आहे, तर हा पूर्ण कॉलम आहे। आणि याच्यानंतर तिसरी कंडिशन आहे रिजल्ट वेक्टर, म्हणजे तुम्हाला एम्प्लॉय आयडी मधून कोणता रिजल्ट काढायचा आहे। जसं आपल्याला इथं सिटी काढायचं, मग आपण हा पूर्ण सिटीचा कॉलम इथं सिलेक्ट करून घेणार आणि ओके करून घेणार। म्हणजे इथं बघू शकता की 106 नंबरची जे एम्प्लॉय आयडीचं जे सिटी आहे ती नागपूर आहे। म्हणजे आपण अशा प्रकारे बघू शकतो। जर याच्यामध्ये काय चेंजेस केला, समजा आपण इथं जर आपण 5 जर केलं तर ऑटोमॅटिक तो काय करतोय, डाटा इथं काय होतंय, ऑटोमॅटिक इथं चेंजेस होतंय। तर लुकअप मुळे ते एक आहे की तो पूर्ण आपल्याला चेंजेस करतो। अशा प्रकारे तुम्ही हा ऑप्शन इथं यूज करू शकता। याच्यामध्ये दुसरे एक कंडिशन आहे की समजा हा आपण पूर्ण डाटा घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये एक अडचण आहे की समजा आपण हा जर याची आपण सिरियल वाईज जर थोडीशी आपण जर काय चुकून टाकली, समजा जसं आपण इथं हा जो दिसतोय ना त्याला आपण काय करू, त्याच्यानं चेंज करून घेऊ। डाटा सिलेक्ट करून घेतला, याच्यानंतर मी वापस तोच एरिया काय करणार, इथं सिलेक्ट करून घेणार। जसं मला काय करायचं, आता 102 ची आयडी पाहिजे, तर मी काय करणार, इथं 102 टाकून देणार। आणि याच्यानंतर आता मला काय करायचं, इथं प्रोडक्ट बघायचं आहे, तर मी काय करणार, इथं लुकअप टाकून देणार। लुकअप फॉर्म्युला टाकल्यानंतर इथं हा घेतलं की याच्यामध्ये लुकअप व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला लुकअप व्हॅल्यू कोणती आहे, ई आहे। याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे लुकअप वेक्टर, म्हणजे हा वेक्टर कुठं आहे, या साईडला आहे। आणि याच्यानंतर घेणारे आपण रिजल्ट वेक्टर, म्हणजे आपण याच्यामध्ये काय करायचं, प्रोडक्ट बघायचं। तर आपण इथं सिलेक्ट करून घेतो, तर तरी ऑटोमॅटिक काय केलेलं आहे, तर 102 जे आहे तर प्रिंटर दिलेलं आहे। मग याच्यामध्ये काय आपण इथं बघितलं गेलं तर इथं आपली सिरीज चुकलेली आहे। 4च्या नंतर आपण काय केलं, आता समजा आपण जर इथं 6 नंबर जर टाकलं समजा, तर याच्यामध्ये काय होतंय, इथं 6 नंबरचं काय करतोय ऍक्च्युअल तो तर कीबोर्ड दाखवतोय, म्हणजे त्याचा जे अगोदरचा जो रिजल्ट आहे तो इथं दाखवतोय। म्हणजे तो लुकअप व्हॅल्यू लुकअप फॉर्म्युला मध्ये जर सिरीज जर चुकली तर आपल्याला आन्सर देत नाही। हा त्याच्यामधला सर्वात मेन प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर आहे आता हा लुकअप फॉर्म्युला मध्ये काय अडचण आहे की हा काय करतो, जे कॉलम आणि रो पूर्ण ते काउंट करतो। तर याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला कधी कधी हा डाटा आपल्याला मॅन्युअली करता येत नाही। याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला त्यासाठीच त्याच्यामध्ये आलेला आहे। आता याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघणार आहे व्ही लुकअप। तर व्ही लुकअप जो आहे तो व्हर्टिकलचं काम करतो, सेम तसंच लुकअप सारखं आहे, पण तर लुकअप मध्ये कसं आहे, कंडिशन आहे। पण आता हा व्हर्टिकल आहे, म्हणजे हा काय करतोय, फक्त पर्टिक्युलर व्हर्टिकलचंच काम करतो। तर आपण इथं पहिलं बघून घेऊ। त्यासाठी आपण काय करणार, इथं घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहे पुढचा फॉर्म्युला घेणार आहे व्ही लुकअप। व्ही लुकअप घेतलं, मग याच्यामध्ये लुकअप व्हॅल्यू, म्हणजे कोणते लुकअप व्हॅल्यू, ई आहे व्हॅल्यू आपली। याच्यानंतर आहे टेबल ॲरे, म्हणजे पूर्ण जो टेबल आहे तो आपण टेबल घेऊन टाकणार। आणि याच्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर। कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर कोणता पाहिजे, जसं आपल्याला इथं आता इथं त्यांनी कॉलम टाकलेलं आहे, तर हा मायनस करून टाकणार आपण। आणि इथून आपण कॉलम मोजणार 1 2 3 4 5 6 7। तर आपल्याला कॉलम किती पाहिजे, 3 नंबरचा कॉलम पाहिजे। तर आपण इथं 3 नंबरचा कॉलम टाईप करून घेणार, एंटर दाबून देणार। म्हणजे इथे 105 जे आहे तो इथं ऑटोमॅटिक इथं सेल्स आलेली। अशा प्रकारे तुम्ही तो अगोदरचा वरचा तो एडिट करतो। जर याच्यामध्ये मी काय चेंजेस केलं समजा, तर 2 टाईप तो ऑटोमॅटिक काय केलं त्यांनी, इथं HR आपल्याला इथं दिलेलं आहे। आता याच्यामध्ये काय होतंय की आपल्याला एकच रिजल्ट भेटतंय, पण आपल्याला तसं नाही पाहिजे। आपल्याला जर पूर्ण जर रिजल्ट पाहिजे असेल तर तसंही आपण बघू शकता। त्यासाठी आपण काय करणार, ही जी आयडी दिसते हा पूर्ण जो आपला टायटल दिसतो तो पूर्ण सिलेक्ट करून घेणार। टायटल सिलेक्ट करून घेतलं तर हा टायटल आपण इथं साईडला घेऊन खाली घेऊन टाकणार। आणि याच्यानंतर आपण काय करणार, इथं कोड घेऊन टाकणार, एम्प्लॉय आयडी 109 असं आपण घेऊन टाकणार, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं, ऑन द स्पॉट सगळ्यांचा रिजल्ट आपल्याला इथं पाहिजे।
तर आपण काय करणार इथं व्ही लुकअप फॉर्म्युला घेणार. व्ही लुकअप फॉर्म्युला घेतला, याच्यानंतर घेणार आपण लुकअप व्हॅल्यू. म्हणजे आपण लुकअप व्हॅल्यू घेतल्यानंतर इथं घेणार आहे टेबल एरिया. म्हणजे आपल्याला कोणता एरिया पाहिजे, हा पूर्ण टेबल एरिया घ्यायचा आहे. तर आपण इथं हा पूर्ण जो टेबल आहे ॲरे, तो आपण इथं असं सिलेक्ट करून घेणार. आणि याच्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर. आता आपल्याला सगळ्यांचा आन्सर पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार, याच्यामध्ये आपण कीबोर्ड मध्ये आपण प्रेस करणार, ब्रॅकेट घेऊन टाकणार. आणि याच्यानंतर जे आपल्याला जिथून आपल्याला कॉलम पाहिजे तेवढं आपण कॉलम इथं कॉमा टाईप करून घेणार. म्हणजे आपल्याला इथं कॉलम किती आहे ते आपण एकदा मोजून घेणार. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7. तर आपण काय करणार, 2 3 4 5 6 आणि 7. आणि याच्यानंतर आपण हे ब्रॅकेट क्लोज करून घेणार. आणि याच्यानंतर आपण काय करणार, ते एक्झॅक्ट मॅच करणार आणि इथं ब्रॅकेट क्लोज. म्हणजे इथं आपल्या सगळ्यांचं इथं काय झालेलं आहे, इथं रिझल्ट आलेला आहे. आता याच्यामध्ये एक कॉलम आपला बाकी राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार, इथं 8 घेऊन टाकणार. म्हणजे इथं शेवटचं रेटिंग पण इथं येणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पूर्ण डाटा इथं घेऊ शकता. इथं जर आपण इथं लिस्टचं फॉर्म्युला लावलं तर आपण एका सेकंदामध्ये पूर्ण डाटा बघू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथं डाटामध्ये जाणार. डाटामध्ये गेल्यानंतर डाटा व्हॅलिडेशन मध्ये गेल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे लिस्ट, तो एक बघून घेणार. याच्यामध्ये आपल्याला जी जेवढी यादी तेवढी यादी आपण पूर्ण सिलेक्ट करून घेणार असं या प्रकारे, आणि इथून त्याला अप्लाय करून घेणार. आता आपण इथं जर सिलेक्ट केलं तर इथं ड्रॅग डाऊन आलेलं आहे. जसं जसं आपण इथं रिझल्ट चेंज करणार तर तसं इथं डाटा काय होतंय, ऑटोमॅटिक इथं चेंजेस होते. म्हणजे इथं बघू शकता की जसं आपल्याला 110चा आपल्याला डाटा बघायचा, आपण काय करणार, खाली एक घेणार. अशा प्रकारे तुम्ही ते ऑप्शन हा यूज करू शकता. जसं आपल्याला 110चा रिझल्ट पाहिजे तर आपण इथं येणार आणि इथं बघू शकता की इथं ऑटोमॅटिक इथं त्यांनी काय केलेलं, पूर्ण त्याचा डाटा इथं आपल्याला दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा व्ही लुकअप हा फॉर्म्युला यूज करू शकता. तर व्ही लुकअप जो फॉर्म्युला आहे तो फक्त काय करतो, इथं व्हर्टिकली काम करतोय, हॉरिझॉन्टल तो काम करत नाही. आता त्याच्यामध्ये व्ही लुकअपचं फॉर्म्युलाचं दुसरं एक वेगळं की हा काय करतोय की आपल्याला हा डाटा जो आहे ना असं उभं किंवा आडवं आपण असं घेऊ शकतो. त्यासाठी त्यांनी वेगळं फॉर्म्युला आपण तयार केलेलं आहे त्याचं व्ही एच लुकअप. तर ते फॉर्म्युला आपण बघून घेऊ. आता जसा हा व्ही लुकअप जसं व्हर्टिकल काम करतो तसा हा एच लुकअप जो आहे तो हॉरिझॉन्टली काम करतो. तर आपण काय करणार आहे, हा पूर्ण हा जसं आपल्याला माहिती पाहिजे तेवढं, जसं आपल्याला काय पाहिजे इथं नेम पाहिजे तर नेम घेऊन टाकणार आपण. ओके, आणि जसं आपल्याला अमित नावाचा पाहिजे, सेम जसं व्ही लुकअप होतं तसं एच लुकअप आहे. त्यासाठी आपण इथं येणार, एच लुकअप हा फॉर्म्युला टाकणार आपण इथं. एच लुकअपला टाकल्यानंतर आपण इथं हा डाटा घेऊन टाकणार. याच्यानंतर आहे टेबल ॲरे, म्हणजे आपला हा टेबल पूर्ण टेबल आपण सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर आहे कॉलम इंडेक्स नंबर. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अमितचं तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर आपण इथं कॉलम मोजून घेणार. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 असे ते कॉलम दिलेले. तर आपल्याला काय करायचं, त्याचं सिटी बघायचं. तर सिटी किती नंबरचा रोल आहे, 3 नंबरचा रोल आहे. त्याला आपण इथं ब्रॅकेट क्लोज करून घेणार. म्हणजे याच्यामध्ये जर आपण काय चेंजेस केलं समजा, आपण इथं काय करणार, इथं अमित स्नेहा टाकून देणार. म्हणजे इथं ऑटोमॅटिक त्यांनी काय केलेलं आहे, इथं त्याचा डाटा आपल्याला इथं दिलेला आहे की त्याची सिटी जी आहे तर सुरत सिटी आहे. त्यांनी असं त्यांनी याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याचं स्नेहाचं. असं म्हणजे तर असं तो एक प्रकारे तो आपल्याला डाटा इथं दिसत आहे त्याच्यात. अशा प्रकारे तुम्ही हा डाटा इथं बघू शकता. एच लुकअप मध्ये तो आता याच्यानंतर एक तिसरा फॉर्म्युला आहे एक्स लुकअप. आता एक्स लुकअप येण्याचं कारण म्हणजे काय की हा लुकअप हा फक्त काय लिमिटेशन येत होतं, एच लुकअप व्ही लुकअप जो होता फक्त व्हर्टिकली काम करत होता, एच लुकअप जो तो हॉरिझॉन्टली काम करत होता. याच्यानंतर एक नवीन फॉर्म्युला आला तर एक्स लुकअप. तर हा एक्स लुकअप जो फॉर्म्युला आहे तो दोन्ही पण कंडिशन वरती तो काम करतो. त्यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल बघून घेऊ. त्याच्यामध्ये जसं आपण हा डिपार्टमेंट घेऊन टाकू. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट मध्ये घेऊ आपण IT. ओके, आता याच्यानंतर आपण बघू एक्स लुकअप हा फॉर्म्युला घेतला. याच्यामध्ये पहिला ऑप्शन लुकअप व्हॅल्यू हा घेऊन टाकला.
याच्यानंतर आहे लुकअप ॲरे. तर लुकअप ॲरे कोणते आहे? हे आहे ॲरे आपलं, तर हे लिहून घेणार. आणि याच्यानंतर तिसरा आहे तुम्हाला रिटर्न ॲरे. म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये अपेक्षित आहे प्रोडक्ट नेम. तर आपण इथून त्याला सिलेक्ट करू. म्हणजे इथं बघू शकता आयटी जे आहे तो माऊस इथं दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय चेंजेस केला आपण समजा, तर सेल्स जर टाकलं तर ऑटोमॅटिक तो काय करणार, इथं पण तुमचं डाटा पण काय होतंय, चेंज होतंय. एक्स लुकअप एक प्रकारे तुमचं इथं टाइम सेव्ह होतंय, की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे डाटा कोणताही असू द्या, तर कशाही प्रकारे तो काय करतो, डाटा आपल्याला इथं काढून देतोय. म्हणजे याच्यामध्ये वेगळं पण आहे की याच्यामध्ये एस लुकअप आणि व्ही लुकअप मध्ये काय होत होतं की हा डाटा फक्त असं अशा प्रकारे काम करत होता. जर याला जर दुसरा असं उलट जर डाटा दिला तर तो रिझल्ट देत नव्हता. जसं उदाहरणार्थ आपल्याला काय करायचं आहे, हा मंथ आहे, इथं मंथ घेतला आपण. तर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये, त्याच्या मंथचं काय करायचं आपल्याला, फेब्रुवारी एप्रिल जे आहे, एप्रिल जो मंथ आहे, एप्रिल मंथ घेऊन टाकणार आहे तर आपण पहिले. तर त्याचं काय करायचं आपल्याला, इथं डिपार्टमेंट काढायचं. तर ते आपण जर वर्टिकल व्ही लुकअप आणि एच लुकअप मध्ये जर केलं तर नाही होणार. तर एक्स लुकअप मध्ये ते आपण सहज करू शकतो. त्यासाठी आपण इथे एक्स लुकअप हा फॉर्म्युला घेऊन टाकणार. त्याच्यानंतर लुकअप व्हॅल्यू, ते आपली लुकअप व्हॅल्यू व्ही आहे. याच्यानंतर आहे लुकअप ॲरे, तर हा लुकअप ॲरे आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय चेक करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंट चेक करायचं. याच्यामध्ये रिझल्ट मध्ये आपण इथं चेक करू. म्हणजे आपण बघू शकता की त्यांनी सहज आपल्याला काय दिलेलं आहे, इथं रिझल्ट दिलेला आहे. जर याच्यामध्ये मी काय चेंजेस केला, समजा मी इथं जानेवारी टाकला, तर ऑटोमॅटिक तो आपल्याला इथं काय होतं, चेंजेस होतो. आपण दुसरा एक महिना घेऊन टाकू, मार्च. ऑटोमॅटिक त्याने काय केलेलं, इथं डाटा हा एक्स लुकअप तुमचा इथं ऑटोमॅटिक इथं वर्क करत आहे. म्हणजे एक प्रकारे तो पूर्ण डाटा तुम्हाला काय करतो, साईडला करून देतो. इथं आपला हा लुकअप, एच लुकअप, व्ही लुकअप आणि एक्स लुकअपचा हा व्हिडिओ संपला आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, आणि एक्सेलची सिरीज मिस नको असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.